नमस्कार मित्रांनो, आज माझी व्हिडिओ आहे आयशर 2095 टिप्पर ची टॅपेट कवर पॅकिंग फिटिंग। टॅपेट कवरची फिटिंग करताना बोल्ट कुठल्या पद्धतीने टाईट करायचे आहेत व त्याला किती टॉर्क मारायचा आहे हे मी सांगणार आहे। पहिले ही बोल्ट मी हँड टाईट करून घेतोय, हँड टच करून घेतोय। हे टॅपेट कवर फायबरचं असल्या कारणास्तव त्याला जास्त टाईट करून चालत नाही व चुकीच्याही पद्धतीने टाईट करून चालत नाही, कारण चुकीच्या पद्धतीने टाईट केल्यात तर ऑइल लिकेज राहू शकतो। त्यासाठी ही पद्धत आहे। पहिला 1 नंबर हा टाईट करायचा, नंतर 2 नंबर, 3 नंबर, त्यानंतर परत 4 नंबर, असं 5 नंबर, असं गोल आतून बाहेरच्या दिशेला टाईट करत जायचे आहे ही बोल्ट सर्व। या पद्धतीने टाईट केल्यास पॅकिंग प्रॉपर हेड आणि टॅपेट कवरला फिटिंग होते। नंतर आतून जर आपण बाहेरून जर आत आवळ टाईट करत आलो तर ती मध्ये कुठे गॅप राहू शकते। त्या कारणास्तव ती पॅकिंग आपण आतून बाहेरच्या दिशेला टाईट करत जायचे आहेत। टाईट करायचं ही आता मी टच करून घेत आहे जर उलट ही पद्धत आहे। मधून आपले बाहेरच्या दिशेला टाईट करत जायचे आहेत, म्हणजे ती पॅकिंग प्रॉपर रबर पॅकिंग असल्या कारणास्तव प्रॉपर प्रेस होते। जास्तही बोल्ट टाईट करू नये, कारण ती 10ची बोल्ट आहेत, ती स्लिप होऊ शकतात। बरं, प्रॉपर त्याला टाईट करायचे आहेत। या आतून मी पहा, या आतून बाहेर चाललो आहे पॅकिंग टाईट करत। हा इथे आपल्याला 8 इंची लागले आहे, कारण त्या क्रॉस मेंबरमुळे तो पान आपल्याला फिरत नव्हता, त्या कारणास्तव 8 इंची लावून त्याला टाईट करायला आपण घेतले आहे। थोडं अडचणीचं काम असल्या कारणास्तव आता हे आपण कॉमन रेल टू मेट्रिक युनिट हा प्रेशर पाईप आहे। ह्या पाईप फिटिंग आपली चालू आहे। आता हाय प्रेशर पाईप आहे ते। आता कॉमन रेलचा 1 नंबर आणि 1 नंबर इंजेक्टर हा प्रेशर पाईप आपण टाईट करतो। हे टाईट करताना हाताने फ्री गेलं पाहिजे, जर ती क्रॉस गेल्यास तर पाईपाची थ्रेडिंग बाद होऊ शकते। हा 2 नंबर पाईप आहे, कॉमन रेल टू इंजेक्टर 2 नंबर। ह्या तिन्ही हाताने फक्त टच करून घेतोय, कारण आपल्याला चालू करायच्या आधी एअर काढायला लागेल, कारण इलेक्ट्रिक इंजेक्टर असल्या कारणास्तव ह्याला डायरेक्ट आपण जर सप्लाय लावून दिला, वायरिंग लावून जर आपण चालू करायला गेलो तर हे इंजेक्टर स्टक होऊ शकतात। का? कारण तर इलेक्ट्रिक असल्या कारणास्तव ड्राय चालले जर का इंजेक्टर हे, तर हे स्टक होऊ शकतात। हे स्टक न होऊ नये या कारणास्तव आपण फक्त डिझेलचे पाईप लावून घ्यायचे आहेत, इलेक्ट्रिक सप्लाय त्याला द्यायचं नाही आहे। आता हा 3 नंबर लावलेला आहे पण पाईप। हे पाईप लावताना ह्या नोझलला बघा, हे गोल जे आहे त्यामध्ये तो प्रेशर पाईप बसला पाहिजे प्रॉपरली। तो जर क्रॉस बसला तर तुमच्या ह्या पाईपाची थ्रेडिंग डॅमेज होऊ शकते आणि तुमचा डिझेलही लिकेज होऊ शकतो। डिझेल लिकेज राहणार ह्यामुळे हाताने हे फ्री लावून टच करून घ्यायचे आपल्याला पहिले। ह्या 2095च्या पॅकिंग आहेत, ह्या लिकेज होतात, गरम कधी होऊन गरम होते गाडी, कधी काय होते, त्यामुळे तो रबर असल्यामुळे तो हार्ड होतो आणि त्या साईडून आपल्याला ते ऑइल लिकेज होतं। ते ऑइल हे इंजेक्टरच्या साईडनी, ब्लॉकला साईडनी, आणि हे बघा हा एक मेन बुश आहे, कॉमन रेल टू मेट्रिक युनिट पंप, त्याला त्या पाईपाला हा बुश आहे, रबर बुश आहे। हा बुश नाही लावल्यास, कारण जर लावला नाही तर हा पाईप डॅमेज होऊ शकतो आणि हा पाईप तुटूही शकतो। त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, हा लावलं पाहिजे आपल्याला, कारण ह्यामुळे व्हायब्रेशन त्याचं थांबलं जातं आणि पाईप तुटत नाही, डॅमेज होत नाही पाईप। जर हे नसेल तुमचं तर हे पाईप
डॅमेज होऊन तुटू शकतो, हे इम्पॉर्टंट आहे. हे रबर बुश लावलंच पाहिजे आपल्याला ते. आता आपण त्याची रिटर्न लाईन यांची लावत आहोत. रिटर्न लाईनची रबर पाईप आहे रिटर्न लाईन ही. याला छोटे छोटे क्लिप आहेत, त्या क्लिपा खाली पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि प्रॉपर वेंचुरीला आपल्या ज्या इंजेक्टरच्या रिटर्न लाईन नॉब आहेत त्या नॉबला प्रॉपर प्रेस करून घेतो आपण. काही लिकेज राहणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची आहे. ह्या पाईप हार्ड होतात काही वेळेस, त्यावेळेस आपल्याला तुटतात त्या पाईप. जर तशा पाईप असतील तर त्या पाईप चेंज कराव्या हार्ड असल्यास, तर नाहीतर डिझेल लिकेज होऊ शकतो. हे आपलं प्रेशर आपलं रिटर्न पाईप प्रेस झाले, टाईट झालेली आहे. त्याच्यावरती क्लिप आहेत छोट्या छोट्या, त्या इनसाईड सर्कल प्लायरने आपण ते लावून घेणार, कारण त्या जागी अडचणी जागेवर ते आपले हात पोचू शकत नाही. त्यामुळे ही इनसाईड सर्कल प्लायर आहे, ह्याच्याने प्रॉपर लागते, ते प्रेस होते पाईप आणि ती क्लिप बसते पाईपवरती. ह्या सर्व मी आता चेक करून घेतोय. क्लिपा छोट्या त्या थोडं अडचण असल्या कारणाचं ते कॅमेरा आपल्याला प्रॉपर पकडता आला नाही आहे, त्याला ॲडजस्ट करून घ्यावं. हे आपले रिटर्नची पाईपलाईन झाले टाईट, लावून झालेली आहे सर्व. आता ही इलेक्ट्रिक आपले इंजेक्टर आहेत, त्याचा इलेक्ट्रिक सप्लायचा ब्रॅकेट आणि वायरिंग आणि ब्रॅकेट आहे. हे सप्लाय आपण आता नाही, एअर काढल्यानंतर त्याला आपण लावणार आहोत. पहिले एअर काढून घ्यायचे आपल्याला या पाईपांना. हे पाईपचे लॉक आहेत, रिटर्न पाईपलाईनचे लॉक आहेत, ते लावून घ्यायचे आहेत. इलेक्ट्रिक सप्लाय जर आपण आधी दिला तर ते स्टक होऊ शकतात, त्या कारणास्तव आपल्याला इलेक्ट्रिक सप्लायची वायरिंग ज्या इंजेक्टरचे कपलर आहेत ते आपल्याला, हे बघा हा कपलर आहे इंजेक्टरचा, ह्याला आपण एकदा एअर काढल्यानंतरच लावायचं आहे. ते आधी लावल्यास तर गाडी इंजेक्टर स्टक होऊ शकतात. इंजेक्टर स्टक झालं तर गाडी स्टार्ट होणार नाही तुमची. मग ती परत तुम्हाला प्रोसेस बजिंग टेस्ट, हे डिलाईट आपल्याला लावून डोंगल कनेक्ट करून त्याची बजिंग टेस्ट घ्यायला लागणार. बजिंग टेस्ट घेतल्यानंतरही तो इंजेक्टर ओपन होऊ शकतो, ओपन होऊन नंतर तो चालू होतो. हे करण्यात आपण आधी म्हणून त्याच्यासाठी आपण हे पहिला इंजेक्टर सप्लाय द्यायचा नाही, पहिला एअर काढून घ्यायचा, त्याच्यापर्यंत इंजेक्टरपर्यंत डिझेल आणून ठेवायचं आपल्याला. डिझेल आणून ठेवल्या